नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. मल्हार कम्युनिकेशनच्या लोकप्रिय अत्यंत गाजलेल्या अशा या संवाद कट्ट्यावर अर्थात हॉबी डू बी डू एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन अत्यंत यशस्वीपणानं वाटचाल करणाऱ्या आजच्या आपल्या संवाद कट्ट्याच्या प्रमुख अतिथी आहेत, ज्यांची सूरयात्रा स्वरयात्रा अतिशय सुरेल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समवेत असलेल्या सुनीताजी टिकारे, ज्यांचं संपूर्ण नाव सौभाग्यवती सुनीता उदय टिकारे असं आहे. त्या मित्रांनो मूळच्या आपल्या जळगावच्या आहेत. ही खानदेशी लेक आणि यशोगाथा जर सांगायची म्हटली तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांची मान अभिमानानं उंचावेल अशी कामगिरी या सगळ्या सांगीतिक प्रवासामध्ये मॅडमने केलेली आहे. वयाच्या 50शीत असलेल्या मॅडम 50वर देशांमध्ये त्यांनी जाऊन अभिजात शास्त्रीय संगीत त्याची प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेले आहेत आणि कॉन्सर्ट्स त्यांनी गाजवलेले आहेत. तर अशा सुनीताजी टिकारे ज्या MA फाईन आर्ट्स आहेत, त्यासोबतच विशेष नैपुण्यामध्ये त्यांनी चंदीगड ह्या विद्यापीठाकडनं संगीत विशारदसुद्धा केलेलं आहे. अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाकडनं परत एकदा त्यांना संगीत विशारद ही पदवी सन्मानानं बहाल करण्यात आलेली आहे. ह्या दोन्ही ज्या संगीत विशारद पदव्या आहेत मित्रांनो, त्या विशेष नैपुण्यात अर्थात डिस्टिंक्शनमध्ये मॅडमने त्या उत्तीर्ण केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, गानस सरस्वती पंडिता किशोरी आमोणकर, त्यासोबतच विदुषी पद्मावती शालिग्राम गोखले मॅडम यांच्या त्या लाडक्या शिष्या आहेत. अत्यंत समर्पित भावनेनं सर्जनशीलता आणि सृजनशीलतेनं त्यांनी सांगीतिक सेवा ही आपल्या समवेत असलेल्या संगीत साधिकेने केलेली आहे. तर मॅडम, आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या हॉबी डू बी डू या आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जळगावचं आहे, पूर्वाश्रमीच्या भावसार, हो, अतिशय कलासक्त असा तुमचा परिवार, हो. आणि काय मग ही जी सांगीतिक तुमची वाटचाल आहे अत्यंत सुरेल अशी झालेली की जी आमच्या सगळ्यांसाठी, अख्ख्या खानदेशभरातल्या लोकांसाठी, कलारसिकांसाठी खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे. हो. तर इथनं सुरुवात कुठनं झाली, कसा उगम? सुरुवात म्हणजे मी कन्या शाळेत होती आणि तिथे बर्वे मॅडम आमच्या मुख्याध्यापिका होत्या. अच्छा अच्छा. तर कायम मी प्रार्थनेला मला त्या स्टेजवर बोलवायच्या. अच्छा. आणि माझ्या सोबत सगळ्या जणी म्हणायच्या. तर आवाजाची वाटचाल तिथूनच सुरू झाली. नंतर मग आपल्या तालुका पातळीच्या स्पर्धा, जिल्हा पातळीवर तिथं मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतोच आहे. आणि नंतर याचं कारण असं की माझी आई खूप सुंदर गात होती. ती वयाच्या माझ्या 5व्या वर्षीच आई माझी एक्सपायर झाली. त्याच्यानंतर मग माझा नौकर वगैरे मला शाळेत सोडायला यायचा. आणि नंतर मग मी शाळेत खूपच चांगली गायला लागले. पहिला प्रथम क्रमांक जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर. तर मग बर्वे मॅडमने बोलवलं की म्हणे हिच्या आजोबांना सांगा की हिला गाण्याचा क्लास लावा, हिचा आवाज खूप चांगला आहे. आणि नंतर मग माझे काका रवींद्र भावसार म्हणून ते मला, मग आम्ही गल्लीत स्कूटरवर फिरायला निघालो की कुठे गाण्याचा क्लास आहे. मग तिथे आमची गाठ पडली विनायकराव पुराणिक, बळीराम पेठेत. तिथं माझं छायासंगीत साधन, हो, छायासंगीत साधन आहे. तिथं मग मी त्यांच्या आनंदावर मी विशारद केलं. आणि त्या काळात मला आपलं पुण्यावरनं गायकी शिकवायला मधुकर खाडीलकर सारंगीवाले, जे रोहिणी बाटेंसोबत असायचे, ते नेहमी यायचे. नंतर पंडित गिरीश गोसावी म्हणून आपल्या आकाशवाणीला होते, ते असायचे. सुलभा ठकार होत्या. म्हणजे असे जे काही मान्यवर व्यक्ती यांची, त्यांच्याकडे मी शिक्षण घेतच होते. आणि अशा प्रकारे माझं सांगीतिक शिक्षण सुरू झालं. आणि वयाच्या 8व्या वर्षी चांगलं गात असल्यामुळे इंदिरा गांधी आल्या होत्या, तर त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मला गाणं म्हणण्याचा अनुभव एक वेगळा मिळाला. आणि त्याचबरोबर फैजपूरला सुद्धा राजीव गांधी आले असताना तेव्हासुद्धा मीच गेली. तर अशी लहानपणापासूनच सगळ्यांच्या समोर गाण्याची आणि एक म्हणतो ना आपण धाडसी वृत्ती, तर ती तेव्हापासून आणि मेन जळगावातच त्याची सुरुवात झाली. खरंच खरंच खरं म्हणजे
पण मगाशी तुम्ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी आणि राजीवजींचा उल्लेख केला. ही संधी ते काय आठवण असे आहे तुमची? ते संधी म्हणजे सोनं तुम्ही केलं. जळगावमध्ये सगळ्यांनाच माहित असेल शशिकांत राजदेरकर अतिशय नामी व्यक्ती होते, जे हार्मोनियम छान वाजवायचे, बाबा म्हणायचे आणि बाबा म्हणायचे, आणि ते माझ्या खूप चांगल्या परिचयाचे. मी त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट मिळाले कुठे गाण्याचे, सुनीता तुला यायचंय बघा आमच्यासोबत. त्याच्यामुळे मला अगदी पोलीस सिक्युरिटीतनं सगळं वेशभूषा, पांढरा ड्रेस वगैरे घालून असं ते गाण्यासाठी नेहमी घेऊन जात असत. आणि अशी ती सुरुवात झाली. आणि राजीव गांधी आले तेव्हासुद्धा त्यांनीच मला आवाज दिला की सुनीता राजीव गांधी येणार आहेत, तर तुला मला घेऊन जायचं आहे, तर तू. आणि मग तेच परमिशन घ्यायची आजोबांची, काकांची, की बा आम्ही सुनीताला नेणार आहोत. आणि अशा पद्धतीने मग माझी सुरुवात झाली. वा. आणि स्टेज डेअरिंग वगैरे, प्रार्थना मग तुम्ही आपण म्हणायच्या, त्यामुळं ते आपसुकच सगळं ते एक कॉन्फिडन्स पण आलेला होता. बरं, मग भावसार परिवारातली ही आपली लेक, ठिकाणी परिवारात तुम्ही गेलात, तर हे तिकडे पण हे सगळे सूर ताल सगळं जपलं? माझे लग्न करताना नाही म्हणायला अटच तशी होती की मला संगीत करायचं आहे, आणि मिस्टरांनी त्याचा खूप सपोर्ट दिला. म्हणजे इव्हन सासूबाई पण, सुनीता तू घरातली कामं नको करू, तुझा जन्म खूप चांगल्या कामासाठी झालाय, ते आम्ही बघू, पण तू गाण्याची प्रॅक्टिस कर, असं त्या नेहमी म्हणायच्या. आणि किशोरीताईंकडे जाणं, पद्मावती शाळगाम गोखलेंकडे जाणं अतिशय शिस्तबद्ध, म्हणजे 5-10 मिनटंसुद्धा उशीर झाला तर खूपच चिडायचे दोघंही की बाबा सुनीता 5चा क्लास किती वाजलेत आता. तर अशा पद्धतीने आम्ही शिक्षण शिकलो. त्या काळामध्ये म्हणजे आपल्याच काळात जवळपास म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जायचं, पण आता परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जागेचा तुकड्यासाठी त्या बाईंनी माझ्यासाठी 3 महिने घालवले. वा. राग यमनमध्ये आम्ही शिकत होतो. सा नि द नि म द नि रे सा नि रे ग रे मा ग रे सा नि रे ग म द नि म द नि सा नि द नि प प म रे मा ग घ रे नि द सा सा नि द नि ग रे नि रे मा ग रे ग नि रे पा मा रे मा ग रे सा सखिये री आली पिया बिन सखिये री. ही जी जागा आहे ना, ही मला जमता जमेना, पण त्यांनी ती आल्याशिवाय माझा पिच्छा सोडला नाही. हे आलंच पाहिजे सुनीता. तर 3 महिने ह्या रागासाठी माझ्यासाठी त्यांनी घालवले, पण मला ते सगळं गळ्यात घातल्याशिवाय त्यांनी शांत बसल्या नाही. तर असे गुरु मिळणं हे खरोखरच भाग्य. आणि त्यात किशोरीताईंसारखा स्वभाव मला 8-10 वर्ष लाभला. त्याच्या अगोदरसुद्धा पद्मावती शाळगाम गोखले, की पद्मावती शाळगाम गोखले ह्या कोल्हापूरच्या साहेब होय, आणि त्यांचे वडील गोपाळराव शाळीग्राम आणि त्यांचे आजोबा कृष्ण शाळीग्राम हे अल्लादिया खा साहेबांसोबत पखवाज वाजवत होते कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दरबारात. बरं. अशी तिथून म्हणजे ही माझी आता 4थी पिढी. अल्लादिया खा साहेबांनी त्यांचे शिष्य गोविंदराव शाळीग्राम, जे माझे पद्मावती शाळीग्राम गोखलेंचे सख्खे काका, आणि गोविंदराव शाळीग्रामांची पुतणी म्हणजे पद्मावती शाळीग्राम गोखले, आणि त्यांचे शिष्य नंतर मी. आणि किशोरीताईंची गाठ पडली आणि माझा आवाज ऐकून किशोरीताईंनी मला स्वतः म्हणाले, सुनीता तू ये, मी तुला गाणं शिकवेन आणखीन. आणि पद्मावती शाळीग्राम गोखलेंची थोडी तब्येत वयानुसार, आणि नंतर त्यांनीच मला किशोरीताईंकडे सुपूर्त केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि किशोरीताईंची सुद्धा मी खूप लाडकी आणि अतिशय प्रेमाने, म्हणजे 10 वर्षात मी कधी उलट उत्तर देणे किंवा हे असं का तसं का असं काहीही मी गुरूंना आदेश केला नाही. आणि त्यासुद्धा म्हणायच्या, सुनीता गाणं कसं शिकायचं ना हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. वा. हो, नेहमी साक्षात किशोरीताईंचं उद्गार हे. नक्कीच. आपण म्हणालात त्या खरंच आहे की ह्या सगळ्या सुरेल अशा वाटचालीमध्ये सगळ्या गुरूंचा तुम्हाला अतिशय सोनेरी स्पर्श झाला. आणि त्यामुळं शिस्तबद्धता, त्यानंतर सादरीकरणाचं कौशल्य, आणि सगळ्यात महत्त्वाचा रियाज. तर एक उत्तम गायकीसाठी काय असलं पाहिजे? आता सुरांचा रियाज आम्ही काय करायचो, तर साधे आपले अलंकार नाही, एखाद्या रागाचे आम्ही घ्यायचो. आता जसं भैरव आहे, भैरवमध्ये काय घेणार, ऋषभ दैवत कोमल आहेत आणि आंदोलित आहे. सा ग म रे रे सा सा ध द सा सा रे ग म
गम प गम ध ध प गम नि ध सा ध प ध म प गम रे रे सा जागो मोहन प्यारे तुम सावरी सुरत तोरी मन लुभाए सुंदर श्याम हमारे जागो मोहन प्यारे. तर याचा रियाज सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा सा नि ध नि ध प ध प म प म ग रे सा सा रे ग सा रे ग म प ग म प ध म प प ध नि प ध ध नि सा ध नि सा रे नि सा सा नि ध प म ग रे सा. अशा पद्धतीने काय सा नि ध प सा नि सा नि ध नि असे ते स्वर मागचे पुढचे लागून स्वर यायचे, पण ते स्पर्श करून स्वर येत होते. सा ध सा सा रे ग म रे पंचमाला धरून मध्यम येतं ग म प ग म रे सा रे ग म प ग म धा प ग म नि ध सा नि ध प म प ग म ध ध प म प प ग म प ग म प ग म रे रे सा सा रे ग ग रे ग म म ग म प प ग म ध ध प म प प ग म नि ध सा नि ध प म प ग म ध नि ध नि सा नि ध प म प ग म ध ध प म प प ग म प ग म प ग म रे रे सा. तर अशा पद्धतीने मग ताना थोडी लय वाढवायची मध्यम लयीत. अशा पद्धतीने मग तो जो रागाचा भक्कम पाया मजबूत झाल्यानंतर त्या नेहमी म्हणायच्या पहिले सुरांचा रियाज कर सुनीता, मग त्याच्यावर मंदिर बांधा, मस्जिद बांधा, बिल्डिंग बांधा, हॉटेल बांधा, काही चालेल. अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण होतं आणि त्यामुळेच मी आज शास्त्रीय संगीतासोबत बॉलिवूड गाण्यापर्यंत सगळं काही गाऊ शकते. वाह, क्या बात आहे. खरंच आहे. म्हणजे आपण मगाशी ते यमनचं जे काही झलक दाखवली की नाही, म्हणजे यमनला नमनच केलं पाहिजे. बऱ्याच चित्रपट याच्या जर आपण बघितलं गीतं जी आहे ती त्याच्यावर बांधलेली आहेत, नाही का. तर रसिक मित्रांनो, शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत हा आपल्या आजच्या गप्पांचा विषय आहे आणि आजचा एपिसोड क्रमांक 196 आहे. आणि आज आपलं खरं भाग्य थोर म्हणून एवढ्या दिग्गज कलावती, खरंच म्हणजे संगीत साधिका, त्यांना अवॉर्ड मिळाला बरं का, अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहे. हे आपल्या नक्कीच अख्ख्या खानदेशवासियांसाठी ही अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. तर मॅडम, 50शीत असलेल्या तुम्ही आणि 50 विविध देशांमध्ये, म्हणजे देशात तर तुमचे कार्यक्रम होतातच होतात, म्युझिक कॉन्सर्ट्स होतात, पण विदेशातसुद्धा. बरं, आणि हे कार्यक्रम सादर करत असताना सुद्धा सोबत वर्कशॉप्स पण तुम्ही घेतात, म्हणजे तुमचा शिष्य परिवार आहेच आहे. हो आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? शिष्य परिवार माझा अतिशय चांगला आणि सुजाण आहे. बरेच पिक्चर मुलं माझे शॉर्ट फिल्ममध्ये पण गात आहेत सध्या, वेगवेगळे रील्स करत आहेत आणि चांगल्या आपल्या पायावर प्रोग्रामसुद्धा करत आहेत. अशा पद्धतीने आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा माझी एक शिष्य आहे की जी तिथे आता गाणं शिकवते आहे. तर अशा पद्धतीने शिष्य एकदा तयार करणं, म्हणजे शिष्य तयार करणं, मी शास्त्रीयसोबत जसं ताईंनी आम्हाला अभंग पण शिकवला, सुनीता पिक्चरचे गाणे चांगले आले पाहिजेत असं नेहमी त्या म्हणायच्या. संगीत हे संगीत आहे, त्याच्यामुळे सगळे प्रकार व्यवस्थित गाता आले पाहिजे म्हणून अभंग पण शिकवायच्या कधी कधी, ह्याच्याबद्दल सांगायच्या. म्हणजे सगळं कसं संगीत आहे आणि किती त्याच्यात प्रकार आहे, विविधता किती आहे, तर हे सगळं आपल्याला आलं पाहिजे सुनीता. आणि त्याचा अभ्यास मी सतत करत गेले आणि त्याच गोष्टीमुळे मी आज जगाच्या पाठीवर जे चाललं आहे माझं, त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला सुद्धा मी तुम्हाला म्हटलं, ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटने मला स्पॉन्सर केलं होतं, जिथे वुडफोर्ड फोक फेस्टिवल होतं ब्रिस्बेनला, गोल्ड कोस्टच्या जवळ. तर तिथे मी 8 दिवस होती. ऑस्ट्रेलियन लोकांच्या घरात राहून मी तिथे कार्यक्रम केले, 10,000 ऑडियन्स आणि तो फेस्टिवल, तो समारंभ म्हणजे. आणि तिथे मला त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमचा भूप ऐकायचा आहे ताईंचा. म्हणजे विचार करा की त्या लोकांना किती गाणं माहिती आहे आणि ताईंबद्दल किती त्या लोकांना नॉलेज आहे. क्या बात आहे. छान 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 छान. म्हणजे बघा, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की म्हणजे यशाचं चांदणं जर आपल्याला गवसायचं असेल, हवं असेल, तर प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे आणि आपण ती केलेली आहे. तेव्हा ही यशोगाथा या आमच्या सगळ्या रसिक मित्रांना ती नक्कीच भावणार आहे.
बरं, मग ताई मला हे सांगा की आपलं शास्त्रीय गायनाचा आणि अभिजात शास्त्रीय संगीत जे म्हणजे भारताची आपली देणगीच आहे अख्ख्या नाही का. आणि मग आता दुसरा भाग जो आहे आपला सुगम संगीताच्या बाबतीमध्ये किंवा उपशास्त्रीय संगीत, याच्यामध्ये शास्त्रीय बैठक लागतेच लागते. पण मग फरमाईशी रसिकांसमोरून अनेक प्रकारच्या होत असतात. जसं तुम्ही म्हटलं की ताईंनी तुम्हाला शास्त्रीय गाणं तर शिकवलंच, पण चित्रपट संगीताकडे पण वळख असं पण तुम्हाला सांगितलं. आता बघा, उदाहरणार्थ राग यमन मध्ये आपण जसं यमन मी तुम्हाला दाखवलं आता, सा नि ध नि म ध नि रे सा. आता हे गायल्यानंतर आज जाने की जिद ना करो, हाय मरे जाएंगे हम तो लुटे जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो. वाह, क्या बात आहे, बढिया. ताई मला तुम्ही उत्तम शिक्षक आहात, कला साधिका संगीत साधिका तर आपण आहातच. पण मग आता सध्या बरेच ह्या विशिष्ट संगीत क्षेत्रामध्ये ऑनलाईन क्लासेस वगैरेचं बरंचसं ते निघालेलं आहे. तर त्या काय तुम्हाला हे सगळं रुस्त म्हणजे की आता काळानुसार काय गुरुंकडे आधी आश्रमात तिथे जाऊन शिकणं ते सगळं ठीक आहे. पण आता काय होतं की काही पॅरेंट्स खूप लांब असतात. तसं आता मी दादर एरियात आहे, तर विरारच्या मुलाला शिकायचं तर रोज येणं शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन ह्या गोष्टी, पण ते त्याला जमलं पाहिजे. आणि कधीतरी तो 15 दिवसातनं महिन्यातनं 1-2दा आला म्हणजे मग काय होतं की ते ट्युनिंग जगतं. आणि ताई म्हणायच्या नेहमी की गुरु शिष्याचं पहिलं आत्मेचं मिलन सुद्धा झालं पाहिजे. मग गुरुला काय सांगायचं ते शिष्याला कळतं, शिष्याला काय सांगायचं ते गुरुला कळतं. मग जास्त वेळ त्याच्यात लागत नाही. पण काळानुसार हा बदल झालेला आहे आणि काही ठिकाणी तो बरोबर आहे, काही ठिकाणी चुकीचा ठरतो. पण मग काय होणार की आता विरारवरनं रोज दादरला येणं शक्य नाही, त्याच्यामुळे तो पण बाज आहे. पण हां, ते शिकवण्याची टेक्निक जर आली तर तसे विद्यार्थी खूप चांगले तयार होतात. की जसे आता ऑस्ट्रेलियामध्ये ती कधी माझ्याकडे इंडियात आली नाही, पण ती आता तिथं कार्यक्रमसुद्धा करते आणि शिकवते सुद्धा आहे. छान छान छान. बरं 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 बरं. मॅडम, आपण म्हणजे सांगीतिक आणि हा सगळा प्रवास सगळं आमच्या रसिकांना तो नक्कीच आवडतोय, पण सुगम संगीताच्या बाबतीमध्ये सुद्धा सुगम संगीत शास्त्रीय संगीताचं तुम्हाला मी दाखवलंच आता राग आहे. आता उपशास्त्रीय संगीत आपण अजून एक करतो, त्याच्यामध्ये आता ठुमरी आणि दादरा हा प्रकार आहे बघा. आता याच्यामध्ये एक ठुमरी थोडक्यात सांगते तुम्हाला. पहाडीमध्ये आपण म्हणून सैया सैया बिना सैया बिना सैया बिना सैया गए परदेस राम, सैया गए परदेस राम, सैया गए परदेस राम, सैया गए परदेस. हे झालं ठुमरी दादरा. मग याच्यामध्येच वेगळा प्रकार आपण म्हणू की भावगीत आहे. भावगीत म्हणजे त्याच्यात भाव आला पाहिजे. हे गाताना ते गाणारं आहे असं वाटतं कामा नाही. ते वेगळं, तुम्ही तेवढं वेगळं डोक्याला आणि आपल्या डोळ्यांना ती दिशा दिली पाहिजे. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगाने रंगीन साजल्यावा, माझ्या मनातला का
तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते. वा, किती छान. बरं मग ताई, सध्याचे जे की ही तरुण पिढी आहे ते थोडे कोरावकीकडे पण वळतात. समाज माध्यमांचा उपयोग करण्यामागे त्यांचा एक कल दिसून येतो आणि शॉर्टकट खूप आहे. म्हणजे तुम्ही म्हणतायत की या शिस्तीत तुम्ही वाढलेला आहात. म्हणजे किशोरीताईंचं नाव तर ते शिस्तीच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतलं जातं. ते सगळे त्या मुशीतनं तुम्ही तयार झालेला. तर या तरुणाईसाठी काय तुम्ही सांगाल? तरुणांनी थोडंसं पेशन्स ठेवले पाहिजे. अच्छा अच्छा. आणि एक साधे तो सब साधे, एक राग असा तयार करायचा की त्याच्यावरनं सगळं तुम्हाला आलं पाहिजे. त्यामुळे आम्ही 1 वर्षभर एक राग करत होतो, दुसरा राग म्हणायचंच नाही. त्याच्यामुळे मग बाकीचे राग सुंदर गाता येतात. आता मी बनारस वगैरे सकाळची मैफिल असते तेव्हा मी गुणकरी गाते. सारे मा पध साध प रे साध सा, सारे मा रे सा पा रे, सारे मा पध प रे दा प रे, रे सारे मा पद साध प रे. हे डमरू हर करवाजे, त्रिशूलधर कर भस्मांग, व्याल बाल गले बिराजे, डमरू हर करवाजे. एक राग चांगल्या केल्यामुळे सगळे राग गाता येतात. फक्त विचार पाहिजे की ताई आता कसा सांगतील. आपला गुरु आपला जर असता तर कसं सांगितलं असता. हा मी जस्ट विचार करते. आणि तुम्हाला खोटं वाटेल मित्र हो, खरोखर त्या काही वेळेला सांगून जातात, सुनीता हे घे ते घे ते घ्या, असा मला प्रत्यय येतो. वा वा वा, नक्की 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 नक्की. बरं, मग ह्या सगळ्या तुमच्या सुरेल अशा सांगीतिक प्रवासाची दखल मोठ्या मोठ्या संस्थांनी घेतलेली आहे आणि अनेक प्रतिष्ठेचे, मानाचे, सन्मानाचे असे पुरस्कारसुद्धा तुम्हाला मिळाले. वानगी दाखल काय सांगाल? एक मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचा पुरस्कार होता मला, गंधर्व पुरस्कार. बरं, त्यावेळेला मी वय फक्त 35 होतं माझं. बरं बरं, अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये मीच लहान होते. सितारा देवी होत्या, ऋणू मुजुमदार होते, हरिप्रसाद चौरसियाला, आणि रवींद्र नाट्य मंदिरला मोठा उत्सव झाला होता तो. तेव्हा मला आठवतं, मला अतिशय म्हणजे इतक्या कमी वय होतं माझं, आणि त्यावेळेला मला गव्हर्नमेंटने गंधर्व पुरस्कार दिला होता तो एक मला. आणि बाकी थायलंड, मलेशिया असे बरेच ठिकाणी पुरस्कार मिळाले. ऑस्ट्रेलियालासुद्धा मी गेले आणि हुबीला पण आपला सवाई गंधर्व होतं, त्यातसुद्धा मी गायले आहे. तर असं जिथे जिथे मला अपॉर्च्युनिटीज येतील तसं तसं मी करते. आणि एक माझं शास्त्र आहे की संगीताचा प्रचार वृद्धाश्रमात, कॅन्सर पेशंटसाठी आणि सगळ्यांसाठी, सगळ्यांना गाणं ऐकवायचं. जर आपल्याला साथ सूर चांगली मिळाली, चांगले गुरु मिळाले, तर आपला धर्म आहे तो आपण पुढच्या पिढीला दाखवला पाहिजे. आणि किशोरीताईंचा सहवास हा मला लाभला. पण काही लोकांना मी गेल्यामुळे आनंद होतो, अरे ताईंना आम्ही ऐकू शकलो नाही, पण ठीक आहे तुम्ही आलात, आम्ही धन्य झालो. असं लोकांना जे वाटतं ना, त्यामध्ये मग आपल्याला वाटतं अरे आपल्याला आता सगळं मिळालं. बघा आता बारामतीत माझा कार्यक्रम झाला, सगळे लोक म्हणाले तुम्ही ताईंची आठवण करून दिली हो. वा वा, क्या बात आहे. तरी म्हणजे खरंच होते. त्यांचं एक अभंग बोलावा विठ्ठल, तो सगळीकडे पॉप्युलर आहे, म्हणजे जगात प्रसिद्ध आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. त्याचा जो अंतर आहे, येणे सोसे मन सारे गरे गरे साने धनी मद, मदनी साने ध, मदनी सारे निध, गरे गरे सा, सारे गा रे गरे मा गरे सा. येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल.
आता हे जे म्हणतो ना आपण आवाज कुठे जास्त कुठे कमी, याला मित्रांनो व्हॉइस मॉडेलिंग म्हणतात. मोठे मोठे ट्रेनिंग सेंटर खुलले, जोरात सुरू आहेत याच्याबद्दल. पण जर तुम्ही विचार केला की आपला गुरु सांगताना कुठे शब्दाचं वजन हवं, कुठे हलकं हवं, कुठे हरकत व्यवस्थित क्लिअर यायला हवी, माईक कसा ठेवा, जेव्हा वरचे सूर असतील तेव्हा थोडासा माईक आपण थोडंसं मागे राहिलं पाहिजे, जेव्हा मंद्र सप्तक असेल तेव्हा थोडंसं आपण माईकच्या जवळ असले, हे जी जडणघडण आहे ना, ह्या त्या सगळं सांगत होत्या. आम्हाला कुठेही जायची गरज पडली नाही. आणि त्या नेहमी म्हणायच्या की माझे शिष्य मला सोडून कुठेही गाणं शिकणार नाही. आणि तसंच झालं. अतिशय प्रेमळ दोघं मला गुरु मिळाले. मेरे दो अनमोल रतन, एक पद्मावती शायगाम गोखले आणि दुसरे किशोरी तया मोंडकर. याच्यात काही वाद नाही. पण एक जळगावातच माझी निष्ठा पक्की होती, मला मुंबईत जायचं आहे आणि मला चांगले गुरु मिळायचे. तुम्हाला मित्रांनो खोटं वाटेल, चांगले गुरु मिळण्यासाठी देशमुख साहेब मी खूप वेळा रडली आहे माझ्या मिस्टरांकडे. मला चांगले गाणे शिकवलं पाहिजे. आणि किशोरी ताई पद्मावती शायगाम गोखलेकडे मला घेऊन जाणारे पंडित तुलसीदास बोरकर होते. बरं 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 बरं. त्या माणसाने मला नेलं की सुनीता तुझा आवाज चांगला आहे, तुला मी यांच्याकडे नेतो आणि इथून तुझी सुरुवात होईल. आणि तसंच झालं. क्या बात आहे. म्हणजे आवाजाला पदर असतात. हो. आणि त्याचं व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे तुम्ही जे म्हटलात ते फार महत्त्वाचं, ते तंत्र आता सांभाळणं. भावगीत गाताना अभंग गाता वाटता नाही, अभंग गाताना शास्त्रीय वाटू नये, शास्त्रीय गाताना ठुमरी दादरा वाटू नये, ठुमरी दादरा गाताना गझल वाटू नये. हे सगळे वेगवेगळे आपले पदार्थ आहेत, ते आपण कशी व्यवस्थित मांडतो तीच पद्धत इथे आहे. किती सुंदर. म्हणजे ही जे ह्या टिप्स आहेत ह्या हौशी आमच्या सगळ्या साधकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्यात तुम्हाला कधी मदत लागली तर मी जरूर मित्रांना मदत करीन. नवीन नवोदित गायक असतील त्यांना काही मी सांगू शकेन, त्यांनी मला विचारलं तर मी नक्कीच त्यांना काही गोष्टी नक्कीच सांगेन. ताई आम्ही खरंच धन्य आहोत. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाला सॅल्यूट आहे. या आत्मीयतेनं आपुलकीनं आस्थेनं तुम्ही आवाहन करताय. डाऊन टू अर्थ यालाच म्हटलं पाहिजे. नाहीतर मग मी पाहिलेले आहेत अनेक जे दिग्गज कलावंत वगैरे ते जरा थोडेसे शॉर्ट टेम्पर असतात, आखडू असतात, त्यांच्या कोशामध्ये वावरणारे पण असतात. पण आपण अतिशय मोकळेपणानं छान अशा सुरेल गप्पा पण मारतायत. आणि ताई आपण ह्या सगळ्या गप्पा गोष्टींच्या ओघामध्ये उदयजींचा आपल्या यजमानांचा अतिशय अभिमानानं उल्लेख केला. पण मुलांबद्दल काय? मुलंही माझे संगीत शिकलेलेच आहेत. मोठा मुलगा ओमकार टिकारे, त्याने MS केलं अमेरिकेत कोलोराडो युनिव्हर्सिटीतनं. दुसऱ्या मुलाने मॅसेच्युसेट्समधून MS केलं. आणि मोठा मुलगा ओरॅकलमध्ये आता नेटवर्किंग इंजिनियर आहे. तो आपल्या मुंबईत रवींद्र जैनजींकडे 3 वर्ष शिक्षण घेतलं. त्याला शाळेतही बरेच अवॉर्ड मिळत होते. तो आपला वसा आणि वारसा. आणि सून पण आहे माझी अल्पना म्हणून. ती सुद्धा अमेरिकेत इंटेल कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर काम करते आहे. आणि धाकटा मुलगा शुभम टिकारे, तो सध्या सॅन्डियागोला कोलकॉम कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून काम बघतो आहे. तर असे दोघं मुलांनी लहानपणी खूप मला सपोर्ट केला. अभ्यास, आई आम्ही अभ्यास करू, तू गाण्याची प्रॅक्टिस कर, असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि त्या दोघांना आई सगळा गोल तुला कंप्लीट करायचा आहे हे त्यांचं होतं. धाकट्या मुलाची फार इच्छा होती, आई तू PhD करायचं, आई तू इकडे गायला जायचं, तिकडे गेलं. आणि असं ते नेहमी म्हणत गेले. आणि असं करत मी रशिया, जपान, मॉरिशस, लंडन, स्वित्झर्लंड, पॅरिस, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वेला माझा कार्यक्रम छान झाला. नंतर मग ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्न, सिडनी, ब्रिस्बेन, सगळं पर्थला सुद्धा महाराष्ट्र मंडळात मी छान कार्यक्रम केला. त्याच्यानंतर दुबईला तर मी 5-6 वेळा गेले. थायलंडला मी 7-8 वेळा गेली आहे. नंतर पॅरिस, स्वित्झर्लंडसारख्या ठिकाणी सुद्धा 3-4 वेळा मी गेले. दुबईला तर 6-7 वेळा ऑलरेडी झालंच आहे. आणि श्रीलंका आहे, इंडोनेशिया आहे, बरेच. आणि बाकी भारतातही कलकत्ता, दिल्ली, मुंबई, नागपूर सगळ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेत. आणि मला अतिशय आवडतं की आपण संगीताचा प्रचार करायचा. पैसा सगळ्या ठिकाणी श्रेष्ठ असं नाही माझा उद्देश. आपण सगळ्यांना गाणं ऐकवायचं, सगळ्यांना त्याचा प्रचार करायचा, ही माझी आवड आहे. आर्टिस्ट बरेच असतात सगळ्या ठिकाणी, प्रत्येकांचे विचार वेगळे. पण माझे विचार असे आहे की आपल्याला चांगले गुरु मिळाले आणि आपल्याला जे गाणं आहे हे आपलं कर्तव्य आहे की आपण पुढच्या पिढीला दाखवलं पाहिजे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जळगावमध्ये आपण राहून उद्देश आपले पाय भक्कम रोवणे की मुंबईत जाणार, नाव करणार आणि ते करायचं आणि ते मी करून दाखवलं. याचा अभिमान माझ्या
माहेरच्या लोकांना म्हणजे माझे काका काकू सगळ्यांना भयंकर गौरवास्पद ही गोष्ट आहे. माझ्या आत्या, माझी भावंड अगदी सगळे कौतुक आणि त्यावेळेलाही त्यांचा बराच मोठा वाटा होता, आतासुद्धा आहे आणि पुढेही असाच राहील. केवळ भावसार परिवारालाच नाही तर आम्हा सगळ्या समस्त खानदेश वासियांना सुद्धा आपला सार्थ असा अभिमान आहे, कारण तुमची वाटचालच तशी आहे. बरं, मग गोल्सचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, हां, काहीतरी स्वप्न असतं, तर आता प्रत्येकाच्या आपल्या बकेट लिस्ट असतात, त्याच्यामध्ये हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे राहिलं. माझी बकेट लिस्ट हीच होती की मला सगळ्या जगात गायचं आहे. ती बकेट लिस्ट मी पूर्ण केली. आता फक्त एक साऊथ कोरिया माझा राहिला. आकडा मला वाटतं 50-55 देश झाले. म्हणजे सगळेच आता हे तर छोटे कंट्री सगळेच झाले आहेत, मोठे पण युरोप, स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, कॅनडा, अमेरिकेला सुद्धा मी आर्टिस्ट विजावर एकदा जाऊन आले आहे. त्याच्यामुळे सगळ्या देशात मी सर्वाय केले, त्यामुळे कुठलाही देश आता बाकी नाही आहे. छान छान छान. खरं तर वेळेची मर्यादा आपल्याकडे मित्रांनो, आणि शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत या आपल्या टॉपिकवर आजच्या या 196व्या भागामध्ये आपण सगळेच भाग्यवान आहेत एका अर्थानं, कारण अत्यंत व्यस्त आणि व्यग्र अशा स्केड्यूलमधनं ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की आपण या गेल्या 2-3 दिवसांपासून आणि पुढंसुद्धा त्या इथं असणार आहेत, आणि त्यांचे अनेक कार्यक्रम विद्यापीठ असेल, स्थानिक संस्थांनीसुद्धा आयोजित केलेले आहेत. पण मल्हार कम्युनिकेशनचं अवतर आलं म्हणून ह्या खानदेशच्या लेकीने वेळ काढला आणि छान सुरेल अशा गप्पा आणि त्यांचा सांगीतिक प्रवास जो आहे एकूणच तो आपण जाणून घेतलेला आहे. ह्या सुरेल गप्पांची सांगता तुमची ते एकच तुमचं आवडतं गाणं माझ्या गुरूंची भैरवी सगळ्यांना आवडेल ती. वाह वाह. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. वाह ताई, आम्ही निशब्द आहोत. काय सुरेल सांगीतिक प्रवास आहे, काय समर्पित भावना आहे, आणि काय गायकी आहे दमदार. पुन्हा आपल्या सगळ्या प्रवासासाठी आमचं सॅल्यूट पण आहे आणि शुभेच्छा पण अख्ख्या आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं. आपण आलात आणि सुरेल अशा सांगीतिक गप्पा आपण आठवणींसह शेअर केल्या आणि छान गप्पा आपल्यामध्ये झालेल्या आहेत. तर टीमच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.